पैसे सांगते हॅलो हॅलो आवाज येतोय ना करू सुरुवात मी एक तरी गाणं शास्त्र सोडून गायलं का सांग ए टू झेड बाईने गायली लोकगीते आणि बाई म्हणतात शास्त्राचा मला ज्ञान आहे बाई तुम्हाला अभ्यास करायला लागणार आहे त्याचा पहिला अभ्यास करा आणि नंतर करायला या त्याच्या आधी काय म्हणे मी म्हणे का जाडी आहे की नाही बोलो अगं पूनम तू दिसाया जाड ग नाही दिसत अंगवहार गोरी दिसाया दिसते तू गोड पण वाटते तू जुनाड फाड है की नाही म्हातारी झाली आता ही केवढा बाता लातो का भूल बातोंसा नाही मानत आहे आणि मी गवळण काय गायले बघा मी कलियुगातली राधा प्रेम कशी करायची हे ते दाखवलं आताच्या काळाला है की नाही आणि ही कुठला विषय गायला की वासनेचा गायला बाई प्रेमाचा विषय कुठे येतो आणि वासनेचा कुठे त्याचा अभ्यास करा नंतर तुम्ही बाऱ्या करायला बघा ना नंतर काय म्हणे एक तरी आहे बंटीला 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 बघा या बंटीला याच्या हलवाया घंटीला बोलली ना अगं हे शब्द नाही सोडून टाक आधी शास्त्रांत घे आणि नंतर ये बांधायला आणि बाई तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिले ते पूर्णतः तुमचं चुकीचं आहे काहीतरी खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हे बाई योग्य नाही मी वाचलं नाही तर मी बोललो की बाई नेक्स्ट टाइम तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की दे आणि ह्याच्या पुढे ज्या दिवशी बारी होणार चॅलेंज आहे रंगभूमीवरती युट्यूबला लिहून ठेवा नाही ज्या प्रश्नाचं उत्तर फोडला तर विशाल करून शाहीर नाही लावणार नंतर काय म्हणे शेमण्या आहे की नाही शेमण्या बाई शेमण्या तुला शेमण्याची गाणी ऐकायची काय बाई ही जुनी झाली शेमण्या अंटी बिंटी ही जुनी झाली नंतर काय म्हणे
की घरावरून जायला पाहिजे. बाई माझ्या घरावरून कशाला तुझ्या घरातून जातात ते आधी बघ. हा? मला झाला येडे सही की नाही. आता येडे सोडले म्हणून बोलतोय. माझा नाही विरोध आणि हिला करा बी लावून आता बोललो ना. तुम्ही पण ऐक मालसा आणि बानू हे माणसं जेव्हा येतात तेव्हा प्रेम असतं. हे शास्त्र आहे लक्षात ठेवा. बाई प्रेम असतं. ती मालसा सांगते की तुम्ही बानूला प्रेम करता पण मला काय तुम्ही सेम करत नाही. एवढंच विषय सांगतो बघ कसं. तुम्ही पतिराया लावता वर माया असे पतीच हे प्रेम ना. तुमचं नाही बघणे म्हणा असे पतीच हे प्रेम ना. रोज हिला लागतो ना सेम लागतो म्हणजे सेम टू सेम आहे की नाही. असे पतीच घे प्रेम ना रोज हिला लागतो हो शेम ना. असे पतीच घे प्रेम ना रोज हिला लागतो हो शेम ना. असे पतीच घे प्रेम ना हिला लागतो हो शेम ना. असे पतीच घे प्रेम ना हिला लागतो हो शेम ना. तुम्ही पतीला लावता हो माया असे पतीच घे प्रेम ना तुमचं नाही वहिने म्हणा. असे पतीच घे प्रेम ना हिला लागतो हो शेम ना. असे पतीच घे प्रेम ना हिला लागतो हो शेम ना. असे पतीच घे प्रेम ना हिला लागतो हो शेम ना. असे पतीच घे प्रेम ना हिला लागतो हो शेम ना. निर्भीड बाळा कोप करा लोकगीते कसं असतात ऐक. धावू नको तोरा तुझा हसारा क्या बात आहे. अगं तू स्वतःला सावर ग आणि तुझा वर कर पर कर ग. म्हणजे ठेवलेला असं सुखद घातलेला असतो ना तो हिकडं तिकडे घर बघू दे. तुझा वर कर पर कर ग आणि तुझा तो पाहू दे. तुझा दिसेल तो घर. तुझा वर कर ग पर कर पाहू दे तुझा ग तो हाय घर. तुझा वर कर ग पर कर पाहू दे तुझा तो हाय तो घर. अरे असील घरचा राजा माकडांचा हनुमंत सांगतोय. असील घरचा राजा माकडांचा उगा हातानं हलविल काय आणि ही माझी येऊन उपटील काय. उगा हातानं हलविल काय आणि ही माझी येऊन उपटील काय. उगा हातानं हलविल काय तसेच आकांक्षा नावले आणि ऋषांत धुवड यांची 6 ऑगस्टला विलेपार्ले या ठिकाणी कार्यक्रम आहे. सर्वांनी उपस्थित करावी. संगीत
तसेच म्हणून काय सांगायचं आहे? अरे अमोल दादाची मेहनत सारी आजचं आयोजन केलं म्हणून अमोल दादा सांगताय. अमोल दादा लक्षात असलं, अमोल दादाची मेहनत सारी रात मिळून हे एक संग. आज होतय बघा गे मन, होतय बघा गे दंग, नाव गाजतोय हे कला रंग. मन होतय बघा गे दंग, नाव गाजतोय हे कला रंग. मन होतय बघा हे दंग, नाव गाजतोय हे कला रंग. मन होतय बघा हे दंग, नाव गाजतोय हे कला रंग. अमोल दादाची मेहनत सारी मिळून राहते एक संग. अमोल दादाची मेहनत सारी मिळून राहते एक संग. आज होतय बघा गे दंग, नाव गाजतोय हो कला रंग. आज होतय बघा गे दंग, नाव गाजतोय हो कला रंग. तसेच साऊंडवाले दादांचा एक